हॅलो एव्हरीबडी. आज खरं तर आपला दिवस वुमन्स डे, प्रथमतः वुमन्स डेच्या निमित्ताने सर्वांना खरोखर खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांना म्हणण्यापेक्षा स्वतःलाही देऊन देते. कारण आपला वुमन्स डे माझा सुद्धा तो डे आहे आणि तो आपण आज अतिशय सुंदर पद्धतीने साजरा करतोय. खरं तर अण्णासाहेब आवटे कॉलेज या अतिशय निसर्गरम्य अशा परिसरामध्ये ज्ञानशक्ती वाहिनी संस्था, गार्गी आणि ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय डी.के. वळसे माझे बंधू आणि कॉलेजच्या माध्यमातून अतिशय सुंदर हा अतिशय म्हणजे फास्टली अरेंज केलेला अतिशय सुंदर प्रोग्राम आहे. खरोखर गार्गीचं सुद्धा इथे कौतुक करावं असं वाटतं की 11th आवरला तुम्ही जेव्हा प्रोग्राम अरेंज करता तेव्हा तुमची कसोटी दिसत असते आणि तो कार्यक्रम किती खुलून येतो ह्याच्यावरून कळतं की आपण किती बेस्ट मॅनेजर आहोत. आणि आय थिंक ऑल वर्ल्ड एक्सेप्टेड दॅट इंडियन वुमन इज द बेस्ट मॅनेजर इन द वर्ल्ड. सो वी फाउंड दॅट वी आर इंडियन वुमन. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर अस. खरोखर म्हणजे आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम होत आहे. विषय महिलांचा आहे. पूर्वापार पासून जर आपण पाहिलं तर जिजाऊ माता आहेत ज्यांनी शिवबा घडविले, सावित्रीबाई फुले खरं तर त्यांच्या लेखी आपण. त्यांनी जर आपल्यासाठी त्या काळात तो संघर्ष केला नसता तर कदाचित आम्ही सुद्धा आणि आपण सगळ्याजणी इथे जमू शकलो नसतो. पहिल्या पंतप्रधान सन्माननीय इंदिराजी गांधी असतील, पहिल्या राष्ट्रपती महिला प्रतिभाताई पाटील असतील आणि सर्व महिलांना तर सॅल्यूट आपण करतच असतो. पण त्यामध्ये आपल्या पुढे आयडॉल असणारे काही महिला असतात त्यांचा उल्लेख इथं करणं माझ्या दृष्टीने तरी खूप गरजेचं वाटतं. आणि त्यामध्ये रिसेंटली आता जर आपण पाहिलं तर कल्पना चावलाला आपण विसरू शकत नाही, जिने अंतराळयानामध्ये जाऊन वीरगती पत्करलेली आहे आपल्या देशासाठी. आपले फौजी असतील, फौजमध्ये सुद्धा आता मुली गेलेल्या आहेत. खरोखर ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज जर आपण पाहिलं तर पुरुष प्रधान संस्कृती आणि आपला भारत देश याच्यामध्ये जेव्हा महिला पुढे येत असते तेव्हा ती डॅशिंगली काम करणं तिने खूप गरजेचं असतं. डॅशिंगली म्हणजे कसं, प्रत्येक वेळेस मी सांगत असते की आपण म्हणत असतो फक्त की महिला सक्षम झाली आणि पण सक्षम झाली म्हणजे नक्की काय झालं. तर आता मी थोडक्यात एक उदाहरण सांगणार आहे की गार्गीताई, आपण मगाशी डिस्कशन करत होतो वरती तेव्हा तुम्ही सहज म्हणाल्या की इथं काही महिला आल्या म्हणजे ग्रासरूट लेवलला त्या काम करतात आणि त्यांचे आपण सत्कार करणार आहोत. अतिशय सुंदर डिसिजन. मला ही गोष्ट फार आवडली की मोठ्या व्यक्तींना म्हणजे मोठ्या पदावर काम करणाऱ्या महिलांचा तर नेहमी आपण सत्कार करत असतो, पण ह्या महिलांचा सत्कार म्हणजे त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी खूप म्हणजे अतिशय सुंदर आणि सुंदर संकल्पना. आणि तेव्हा आपला जस्ट विषय झाला की तुम्ही म्हणाल्या की त्या काही महिलांना मी म्हटलं की तुम्ही इथे बोला म्हणून. तर बऱ्याच महिला म्हटल्या की आम्हाला बोलता येईल की नाही किंवा आम्ही जास्त बोलू शकत नाही, आम्ही घाबरतो मॅडम. म्हणजे सक्षमीकरण आपलं तिथं झालं पाहिजे. मी सक्षमीकरणाचा आणि सबलीकरणाचा मुद्दा बोलतेय की तुम्ही सक्षम आणि सबलीकरण म्हणजे काय, तर हीच बाब आहे की तुम्ही जेव्हा क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात तुम्ही काम करताय पण जेव्हा डॅशिंग येऊन प्रत्येकीने म्हटलं पाहिजे मी माझं मनोगत आज इथं व्यक्त करणार. आज 11 मनोगत मला इथं वुमन्स डेच्या निमित्ताने पाहिजे म्हणजे पाहिजे. देन आय विल सॅल्यूट यू ऑल वुमन्स. म्हणजे अतिशय सक्षमीकरण म्हणजे काय हेच झालं पाहिजे. म्हणजे आपण जर बसमधून चाललोय, सहज सोपं उदाहरण आहे की बसमधून आपण चाललोय, 3 सीटची जागा आहे, 2 जेंट्स आणि 1 लेडीज बसली. काय होतं, ती लेडीज फक्त खाली पडायची बाकी राहिलेली असते. सरकून अरे तुम्ही म्हणा ना तुझ्या सीटवरती तू बस, माझ्या जागेवर मला जेवढी जागा आहे तेवढ्या जागेवर मला बसायचा अधिकार. हे जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण खरं सक्षम झालं असं म्हणतो. आज जर आपण पाहिलं तर शेती तर महिला करतात. खरं तर एखादी शेतकरी महिला सुद्धा आज तुम्ही इथं घ्यायला पाहिजे होती. किती रात्रंदिवस कष्ट करते. बऱ्याच महिला, जेंट्स लोक फक्त बाजारात जाऊन विकतात माल, पण खरी राबणारी ती महिला बायको असते त्याची. आणि एखाद्या शेतकरी महिलेचा सुद्धा सत्कार व्हायला पाहिजे होता.
कारण ती प्रत्यक्ष राबत असते तिथं. सकाळी 6 वाजता म्हटलं ना तरी सुद्धा ती शेतात जाऊन काम करणार. नो लिमिट्स फॉर आवर टाइम असं पूर्णपणे म्हणजे ती शेतकरी महिला राबत असते. तिचा सत्कार होणं गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं शेतीपासून पेट्रोल पंपापासून सगळ्या क्षेत्रामध्ये क्रिकेट खेळण्यापासून इव्हन विमान चालवण्या पायलट्स पर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत. मग आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण मागे राहिलो कुठे. आपण समाजामध्ये काम करताना डॅशिंगली काम केलं पाहिजे. तुमचं कर्तृत्व समाज मान्य करत नाही, पण तुम्ही जेव्हा डॅशिंगली काम करता त्यांच्यामध्ये जाऊन तुमचं अस्तित्व जेव्हा सिद्ध करता तेव्हाच तुम्हाला समाज मान देत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तसं डॅशिंगली सगळ्या महिलांनी कामं केली पाहिजेत, पुढे गेलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं. कॉलेजच्या कार्यक्रमाने नेहमी सतत माझं इथे येणं असतं आणि वेळेस माझा विषय म्हणजे फार अवघड विषय कायदे विषय. आता खरोखर म्हणजे लोकांना कंटाळवाणं वाटतं ते की पण एक लक्षात घेतलं पाहिजे पूर्वकाळपासून महिलांना कुठलेही अधिकार नाही. तुम्हाला अजिबात मी बोर करणार नाही, पण एक अतिशय सुंदर छोटा शॉर्ट बट स्वीट मध्ये एक छोटासा कायदा सांगणारा जो आपल्या सगळ्यांसाठी काम करताना अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे वुमन्स हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस. खूप महत्वाचं. कायदे खूप आले, वारसा हक्काचे कायदे आले महिलांसाठी, कौटुंबिक हिंसाचाराचे आले आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे थोडस आता उहापोह व्हायला लागला कायदे फक्त महिलांसाठीच, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वकाळपासून महिला मागे राहिल्या त्या सगळ्या म्हणजे समाजामध्ये पुढे येण्यापासून वंचित राहिल्या. आणि आपला भारत देश जर पुढे जायचा असेल, कोणताही देश पुढे जायचा असेल तर महिला आणि पुरुषांनी समानतेने काम करणं अतिशय महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यातूनच खरी देशाची उन्नती आहे असंही आवर्जून इथे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावंच वाटतं. सुरुवातीला इस्रायल अमेरिका वगैरे जे देश होते, भारत पण होता त्यामध्ये, नेपाळ होता. सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा जी केली ती नेपाळमध्ये काठमांडू मध्ये याची सुरुवात झाली की म्हणजे लैंगिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होतात त्याच्यावरती महिलांची कमिटी नेमल्या गेल्या. त्या महिलांनी घरोघरी जाऊन तिथं सर्वे केला. प्रत्यक्षात सर्वसामान्य महिलेबरोबर कशी वागणूक होती, ती जेव्हा घराबाहेर पडतीये तेव्हा तिला संरक्षण दिलं जातंय की नाही, या सर्व बाबींचा अभ्यास पूर्णपणे महिलांची कमिटी होती. आणि खरोखर अभिमानाने सांगण्यासाठी त्या महिलांनी इतकं सुंदर अहवाल केले, वेळोवेळी अनेक अहवाल त्यांनी तयार केले आणि ते अहवाल तयार गेल्यानंतर ते गव्हर्नमेंटकडे पास केले गेले आणि त्याच्यानंतर महिलांसाठी कायदे आले. यामध्ये अमेरिका देश होता आणि साथी ती महिलांची कमिटी होती आणि ती कमिटीने अतिशय सुंदर पद्धतीने 1992 मध्ये महिलांसाठी काम केलं होतं आणि त्याचा स्वीकार भारत देशाने सुद्धा केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे त्या तो जो कायदा आहे तो अस्तित्वात आला. आणि थोडक्यात सांगेन त्याच्याबद्दल अतिशय महत्वाचं आहे. आपण म्हणतो की महिला समाजामध्ये जाताना घाबरते, बोलताना घाबरते, वावरताना घाबरते. मग अशा वेळेस या कायद्याने त्यांना ऍक्च्युली संरक्षण दिलेलं आहे की समजा त्यासाठी गव्हर्नमेंटच्या कमिटीज आहेत, हे जे सेक्टर आहेत, शेती उद्योग असू द्या किंवा कॉर्पोरेशन असू द्या, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन कोणतेही क्षेत्र असतील त्याच्यामध्ये त्या महिलांची कमिटी असणार तिथे गरजेचं आहे. कुठलीही छोटी आता कॉलेज समजा कॉलेजच्या लेवलवर जरी आपण घेतलं तरी सुद्धा लैंगिक अत्याचार कमिटी कॉलेजने नेमलेली आहे. म्हणजे त्याच्यावरती महिला खास करून महिलांची अपॉइंटमेंट असावी लागते आणि समजा असा प्रकार एखाद्या महिलेच्या बाबतीत घडला तर तिने ते कंप्लेंट करायची असते कमिटीकडे. कमिटी नसेल अस्तित्वात तर तुम्ही मॅनेजमेंट जे आहे, हेड तुमचे आहेत, त्यांना ती कंप्लेंट करणं गरजेचं असतं. ती कमिटी जी असते ती त्याच्यावरती चौकशी करते, पूर्णतः चौकशी करून दोन्ही पार्टीमध्ये तडजोड होते का बघते आणि तडजोड झाली नाही तर त्याच्यातून लीगल इन्क्वायरी. वेलकम सर. सरांचंही आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष स्वागत करते आपण सरांच्या माध्यमातूनच खरोखरी आज सुंदर संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर महिलांच्या त्या कायद्याबद्दल मी सांगत होते. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची बाब अशी असते, जेव्हा तुमच्यावरती कोणी लैंगिक अत्याचार कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक कामाच्या ठिकाणी असू द्या, कॉलेजच्याच बाबतीत एक उदाहरण आवर्जून सांगावं असं वाटतं. माझं ताई
त्याच्यामध्ये आवर्जून सांगणं असं वाटतं की कॉलेजला येणाऱ्या मुलींचा प्रश्न फार गहन झालेला आहे. आज जर मी शाळेच्या तिथे राहते, शाळेच्या त्या रोडने जरी जात असलं ना, एखाद्या मुलीला 15-16 जण मुलं घोळका घातलेले असतात. त्या दिवशी हाच प्रकार मी स्वतः पाहिला. त्या मुलांच्या तिथे गेले, म्हणलं नक्की काय प्रॉब्लेम आहे सांगायचं मला. आणि त्यांनी मला ओळखलं. ते जे इतक्या जोरात पळाले ना तिथून, त्यांना कळालं की तुम्ही आज 15-16 जण एका मुलीला घेऊन असाल, तिने काय करायचं. अशासाठी या तुमच्या कमिटीज असतात आणि तुम्ही ती कंप्लेंट शाळेपर्यंत केली पाहिजे, कॉलेजपर्यंत केली पाहिजे. एखाद्या मुलीला रस्त्याने जाताना छेडछाड होतीये म्हणून तिचं कॉलेज बंद करायचं का. कॉलेज शिकणं, पुढचं शिक्षण घेणं हे त्या मुलीचा अधिकार आहे, जन्मतः अधिकार आहे. आणि अशा वेळेस तिला रस्त्यात छेडछाड होते म्हणून तिने कॉलेज सोडून देणं हा पर्याय नाही त्याच्यावर. आणि म्हणून हा कायदा विशेष करून अस्तित्वात आला की तिचं शिक्षण घेताना तिला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्या दृष्टीने हे जे याची प्रोसिजर अशी असते की तुम्ही जे काही बाबी करतात तुमच्या बरोबर, मी खोल जाऊन सांगणार नाही, पण बऱ्याच बाबी होत असतात. कामावर असताना जाता येता जेंट्स लोकांनी म्हणजे टचिंग करणं किंवा कुठलंही तिला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील हावभाव करणं, हे सगळ्या बाबी येतात त्या गोष्टीमध्ये. म्हणजे या बाबी तुमच्या बाबत झाल्या नाही पाहिजे एवढं मला आवर्जून वाटतं. आणि त्यामुळे या अंतर्गत तुम्ही ती कंप्लेंट करू शकता, पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू शकता. प्लस सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मुलींच्या बाबतीत जर हे घडत असेल, तुम्ही तुमच्या फ्रेंडला सांगितलं पाहिजे, तुमच्या पालकांना ही गोष्ट सांगितली पाहिजे. कारण त्याच्यातून अतिशय घाणेरडे आणि विचित्र प्रकार नंतर घडत असतात. त्या मुलीच्या जीवाला कधी कधी धोका निर्माण होत असतो किंवा त्या जीवाची काहीतरी करण्यापर्यंत ती पोहोचत असते. म्हणून त्या मुलींनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे, आई वडिलांना सांगितलं पाहिजे त्या गोष्टी. पालकांनी सुद्धा पालक म्हणून त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सांगते ना जाऊ दे, आज केलं उद्या नाही करायचा, असं ही बाब सुद्धा झाली नाही पाहिजे. पालक म्हणून सुद्धा तुम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कॉलेजला शाळांमध्ये येऊन भेटलं पाहिजे आणि या बाबीचं निवारण अतिशय शांततेने केलं पाहिजे. कारण या गोष्टीमध्ये ना म्हणजे वेगवेगळे घडामोडी घडण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे काळजी घेतली तर अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही समाजामध्ये काम करू शकताय. आणि दुसरा विषय म्हणजे मुलींना तर आज वुमन्स डेच्या निमित्ताने मी आवर्जून सांगेन की तुम्ही भावी नागरिक आहात भारत देशाच्या आणि तुमच्याकडे समाज जेव्हा बघत असतो तेव्हा तुम्ही असं जगा आणि असं राहा की तुमच्याकडे कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे की ही मुलगी अशी. म्हणजे तुम्ही तुमचं कॅरेक्टर समाजामध्ये काम करताना जपलं पाहिजे आणि ते जपलं तरच तुम्हाला पुढे जाऊन सन्मान मिळणार आहे. आज कॉलेजच्या विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, मोठमोठ्या पदांवरती जाऊन काम करतायत आणि तुम्हाला सुद्धा खरोखर मी शुभेच्छा देईन की तुम्ही IAS ऑफिसर व्हा, पोलीस ऑफिसर व्हा, पायलट व्हा. माझ्या वुमन्स डेच्या निमित्ताने खरोखर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आकाश मोकळे, तुला